हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आहे माझा फर्स्ट व्लॉग जो ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर जाणार आहे. मी असे तर खूप सारे व्लॉग केले आहेत आजपर्यंत, जे माझ्या गॅलरीमध्ये आहेत जस्ट ॲज मेमरी म्हणून. माझे हॅबिट झाली होती 10th-11thपासूनच, लाईक 3 years बॅक. तेव्हापासून मला हॅबिट आहे व्लॉगिंग करायची. आणि माझे फ्रेंड्सही मला तसे भेटले होते, एकदम बबली टाईप, सर्व एकदम ॲक्टिव्ह होते आणि सर्व एकदम म्हणजे असं कधी वाटायचंच नाही, एकदम आमच्यासाठी एंटरटेनमेंट होतं व्लॉग अँड ऑल. खूप सारे व्लॉग्स आहेत, पण ते फक्त गॅलरीमध्ये आहेत. ते कधी आउट ऑफ गॅलरी गेले नाही, कधी पोस्ट नाही केले. सो फायनली खूप सारा कॉन्फिडन्स कलेक्ट केल्यानंतर हा व्लॉग मी बनवला आहे आणि आता टाकणारही आहे. ह्या ब्लॉगमध्ये थोडासा ऑकवर्डनेस असू शकतो, म्हणजे हा मी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स, डिग्री कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत बनवला आहे. आणि इट्स अ डे इन माय लाईफ व्लॉग. आणि जस्ट बिकॉज की हा व्लॉग जाणार होता, तर कुठे ना कुठे कॉन्शियसली माहिती होतं ना की मलासुद्धा आणि माझ्या फ्रेंड्सलासुद्धा, तर थोडासा ऑकवर्डनेस आहे ह्या व्लॉगमध्ये. किंवा थोडंसं असं कोणी कॅमेरा शाय वाटू शकतं, बट कोणीच कॅमेरा शाय नाही आहे. ट्रस्ट मी, याच्या आधीही आम्ही व्लॉग्स केलेत, खूप सारे व्लॉग केलेत, बट ते माहिती होतं ना सर्वांना की कुठे जाणारच नाही आहेत, लाईक ऑफिशियली कुठे पोस्ट नाही होणार आहेत. सो एकदम कम्फर्टेबल होतं सर्व त्यात. हा थोडासा इकडे तिकडे असू शकतो की ऑकवर्डनेस आहे, बट ठीक आहे, विथ टाईम होत जाईल सर्व. सो खूप छान वाटतं आहे की फायनली माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि मी त्याच्यावर माझा व्लॉग पोस्ट करणार आहे. नेहमीपासून होतं माझं की मला व्लॉगिंग करायची आहे. स्वतःला मी इतके व्लॉग्स करत असते, प्रत्येक मोमेंट कॅप्चर करायला आवडतो मला. खूप बडबडत पण असते व्लॉग्समध्ये. सो नेहमीपासून करायचं होतं, मी फायनली करते. सो लेट्स सी कसा जातो माझा दिवस आजचा. हेलो गाइस, देखो ना काय झालं हिला? तीनदा व्हिडिओ बंद केला. गाइस, देखो ना. तर आता आम्ही आहे डाटा स्ट्रक्चरच्या लॅबमध्ये. सर्वात सुंदर रूम आमच्या कॉलेजचा हाच आहे, म्हणून ह्या रूममध्ये एकदम ब्लॉगिंग सुरू करते. तुम्ही बघू शकता किती छान आहे रूम, तुम्हाला दाखवू. बस सर्व येत गेलेत. तर असा आहे, सुंदर आहे आमचा हा रूम. तुम्हाला माझ्या फ्रेंडसोबत इंट्रोड्यूस करवते. ही आहे उदिता. आम्ही सेम ट्रॅकवाले आहेत, आम्ही सोबत कॉलेजला येऊ शकतो, पण आम्ही नाही येत सोबत, करायचं आहे बॉयफ्रेंड. तर ही त्याच्यासोबत येते, विच इज ओके. आमचा नाही, माझा नाही आहे, माझी चुकी. तुझी काय चुकी? कारण मग माझ्याकडे नाही ना कोणी सोबत यायला. ती येते पण माझ्यासोबत, शी इज व्हेरी नाईस. येते बाबा, ते उदिता मध्ये मध्ये बोलते ना, पण ठीक आहे. अगं इकडे बघ, ही आणि मी कॉलेजला सोबत येतो, ठीक आहे. ही आहे कोमल. झालं. ही पण सेम ट्रॅकची, पण ही आणि मी सोबत नाही आहे. का नाही तू सांग. मला नाही माहिती, खरं बोल. कारण तुला मी आवडत नाही ना म्हणून. झालं. मी खोटं हिला बोलते, ना फक्त सृष्टी आवडते, हिला आम्ही कोणीच नाही आवडत. खोटं बोलते. तिचे दुसरे फ्रेंड्स असतात क्लासचे म्हणून. हिला आहे सृष्टी. मानसीला सृष्टी आवडते, पण सृष्टी येत नाही कारण तिला दुसरा कोणतरी आवडतो. काय मला मानसी आवडते, पण नाही आवडत. आवडते. तू ते तिच्यासोबत येत का नाही मटेरियलला ते सांग मला. येते ना ती माझ्यासोबत. कधी येते? पहिले Train से सेमिस्टरला मस्त मी ह्याच्यासोबतच येत होते. ट्रेन से मस्ती, फक्त डबा डबा वेगळा असतो. मी लेडीज ती जेंट्स. जेंट्स डब्यात. लेम जोक चाललाय. आता वैष्णवीला करायचं. ही आहे वैष्णवी, जी राहते वांगणीला, पण 2 स्टेशनचं पुढे येण्यासाठी तिला येतो आळस, म्हणून ती येते कर्जतला ते मामाकडे राहते. स्वतःचं ओझं बनून, त्यांचं ओझं बनून, स्वतःचं ओझं आई बोलते. मराठी येत नाही आईला, मराठी येत नाही. गाईज पहिले हिला मराठी शिकवा, मराठी मग शिकवा. ब्लॉगिंग शिकवा. मानसी सर्वांना घेऊन कधी असं कधी ही होतं. आमची काय हा KGCA या चला, तू पण ये. सर्व आहे मावले पाहिजे एवढे लोक एकाच्यात. ये ग, थोडं दूर थांब. थोडे खाली येऊन जा. खाली येऊ शकतो, त्या खाली येऊ. हे आमचे अजून लोक कमी येतात. प्राजक्ता नाही, अजून कोण नाही. प्राजक्ता, फक्त कोणी प्राजक्ता तरी नाही. नाहीये. हा, हे आमचा आहे ग्रुप. खाली थोडीशी आम्ही आहे सगळे. तर गाईज आता आम्ही चाललो लायब्ररीला. ते मॅम आल्याच नाही, आम्ही गेलो सर्व स्टुडंट्स, पण मॅमच नाही. आता आम्ही पोहोचलो आहे लायब्ररीमध्ये. फक्त आम्ही दोघांनी सर्वच आहेत. उदिता, हाय. उदिता, हाय. दिसतंय का तुला?
तर आम्ही आलोय काय आता तुम्ही बघू शकता ऐक पकड ना मोबाईल असा आता तुम्ही बघू शकता आमच्यामध्ये कोण नाहीये मयुरी राईट कारण ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलायला गेली आहे खास फोनवरती तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते तर मी साठी एक गोष्ट शिकली कोणाचं birthday? येणार आहे आता कधी तर मी काय शिकली थांब ना मला बोलू दे थांब ना मला बोलू दे मार्च या मे ना मे मार्च अजून पण त्याच्या आधी माझा येतो माझा 1 मेला असतो ते यार हिचा गोष्ट ए बघ नाही का तिच्या बर्थडेसाठी एकदम स्पेशली मारेंगे चक्कू निकलेगा खून निकलेगा खून भाई का बर्थडे बघू जरा ही जास्त डान्स करते थँक्यू भाई का बर्थडे भाई का बर्थडे भाई का बर्थडे थँक्स बघा आली आली आमची ताई आली फोनवर बोलून आली तिचं काय चाललं अशी का करते मला आज ब्रेसेस दाखवायचे आहेत कारण माझे उद्या निघतात आज हो? निघतात हो अरे congrats! म्हणून ती ब्रेसेस दाखवते कधीची प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पण ब्रेसेस लावायची गरज आहे ना? हो लावून घे तुला तोंडाला चिकटपट्टी लावायची गरज आहे. गाईज मला बोललीस तू. हिला पण बोलते एकाला ऑफन 2 लोक होतात जोक होता जोक तिकडे टाईमलाच चाललाय बाबा सो मेनी थिंग्स हॅपनिंग पुणे नुसता पडतोय तिने सोडलाय आयफोन घे आयफोन आता ब्लॉगर सबस्क्राईब कर तर गाईज आता बस झाला हा ब्लॉग इथेच एंड करू फर्स्ट ब्लॉग आहे माझा कसा वाटतं तुम्हाला नक्की सांगा चला थँक्यू बाय बाय बंद कर ना Comment, सबस्क्राईब करा बंद कर bell icon click करा लाईक करा शेअर करा काय चाललं